आज रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मटार पुलाव कसा बनवायचा. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. तर आज बनवणार आहे मटार पुलाव. रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे पाव किलो मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ह्या वाटीच्या सहाय्याने म्हणजे पाव किलो तांदूळ बसतात. आता हे आपल्याला धुवून 2-3 पाण्याने धुवून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत 5 मिनटासाठी. 5 मिनटं झाले का त्याच्यानंतर आपण मग पुलाव बनवायला सुरुवात करू. तोपर्यंत 2-3 मिनटामध्ये आपले तांदूळ अजून चांगले भिजतील. म्हणजे जेमतेम 6-7 तास तांदूळ भिजतात छान. आता त्यासाठी मी एक कांदा घेतलेले चिरून, मटर घेतलेले आहेत. आता 1 वाटी तांदूळ घेतले तर अर्धा वाटी मी मटर घेतलेले आहेत. तुम्ही एक पूर्ण वाटी पण मटर घेऊ शकता. त्यासाठी मिरची, आलं लसणाची पेस्ट, त्यामध्ये पुदिनासुद्धा वगैरे आहे, सगळं आहे. आता फोडणी देऊ. शाही जिरं घातलेलं आहे आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. कांद्याचं थोडं कच्चापणा कमी झाला की आपल्याला मटर घालून घ्यायचे आहेत. पूर्ण असा ब्राऊन नाही करून द्यायचा कांदा. त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर टॉमॅटो घेतलेले आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लाल मिरचीसुद्धा वरून टाकलेली आहे आणि मीठ टाकून थोडं पाणी घालून आपल्याला वाफ द्यायची 5-10 मिनटाची. म्हणजे मटार आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपले तांदूळ मस्त भिजलेले आहेत, ते सुद्धा टाकून घेऊ. आणि 1 वाटी तांदळाला आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण आपण आधी थोडं पाणी टाकलेलं आहे. त्यानुसार आपण 1 वाटी, आणि तांदूळ पण भिजलेले आहेत. तर वाफेवर मस्त असा पुलाव तयार होतो आहे. मीठ घालायचं आहे. त्यानंतर मी गरम मसाला वरून टाकलेला आहे आणि आपल्याला वाफ द्यायची आहे. एक वाफ झालेली आहे, थोडं पाणी दिसतंय बघा. आता आपल्याला याच्यामध्ये केवरा टाकायचा आहे 2-4 थेंब आणि तूप घातलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवून आपल्याला वाफ देऊन हा मस्त असा मटर पुलाव तयार करायचा आहे. मऊसूत सुट्टा सुट्टा छान असा मटर पुलाव झालेला आहे. प्लेटमध्ये मस्त असा सर्व करू. पटकन होणारी रेसिपी आहे. हा जर पुलाव बनवला ना तुम्ही, मटर पुलाव, तर ह्या मटर पुलावसाठी तुम्हाला भाजीची पण काहीच गरज लागणार नाही. नुसत्या रायत्यासोबत पण छान लागणार खायला. एकदा ट्राय करा ही रेसिपी. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी करत राहा, बघत राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.